तुमच्या शरीरावर यापैकी एक जरी चिन्ह असेल तर तुम्ही भाग्यवान आहात. भारतीय पौराणिक कथांमध्ये अशी विविध चिन्हे आणि वस्तू आहेत ज्या एखाद्या व्यक्तीच्या शरीरावर शुभ आणि सौभाग्य दर्शवतात असे मानले जाते. अशी बरीच चिन्हे नसली तरी भारतीय संस्कृतीमध्ये भाग्यवान मानली जाणारी काही सामान्य चिन्हे आणि वस्तू आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 1. कपाळावर तीळ असणे. कपाळावरील तीळ, ज्याला सहसा टिळक म्हटले जाते, हे शहाणपण आणि नशिबाचे लक्षण हे मानले जाते. दुसरे चिन्ह आहे हनुवटीवर तीळ. हनुवटीवरच्या तिळाला समृद्धी आणि संपत्ती आणणारा तीळ असे देखील मानले जाते. आता आपण तिसरे चिन्ह पाहूया. गालावर तीळ असणे. गालावर तीळ असणे हे सौंदर्य आणि सौभाग्याचे देखील चिन्ह मानले जाते. 4. कानावर तीळ. कानातला तीळ आर्थिक यश आणि आरामदायी जीवनाशी संबंधित आहे. तुमच्या कानावर जर तीळ असेल तर तुम्हाला आर्थिकदृष्ट्या नक्कीच यश मिळेल. 5. मानेवर तीळ. मानेवरील तीळ हे आनंद आणि सुसंवादी कौटुंबिक जीवन देईल असे मानले जाते. आता आपण पाहूया 6वे चिन्ह, जे आहे छातीवरील तीळ. छातीवरील तीळ हा शक्ती आणि सौभाग्य दर्शवते. 7. तळहातावरील तीळ. तळहातावरील तीळ हे आर्थिक यश आणि संपत्तीचे देखील एक लक्षण मानले जाते. 8. तळपायावरील तीळ. पायाच्या तळव्यावरील तीळ एखाद्या व्यक्तीला प्रवास आणि अन्वेषण करण्यास आवडते असे दर्शवतो. त्यामुळे तुमच्या तळपायावर तीळ असेल तर तुम्ही एक प्रवासी व्यक्ती आहात असे ते दर्शवते. 9. डोळ्यावर तीळ. डोळ्याजवळचा तीळ नशीब आणि समृद्धी आणतो असे मानले जाते. 10. ओठांवरील तीळ. ओठावरील तीळ कामुकता आणि मोहकतेचे लक्षण मानले जाते. तुमच्या ओठावर तीळ असेल तर तुम्ही अत्यंत आकर्षक आहात असे समजून घ्या. 11. नाकावर तीळ. नाकावरील तीळ हा बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलता आणतो असे मानले जाते. 12. घशावर 3 उभ्या रेषा. घशावरील 3 उभ्या रेषा शुभ मानल्या जातात आणि त्या धन मिळवून देतात. 13. पायावर कमळाची खूण. पायावर कमळासारखे दिसणारे जन्मचिन्ह हे सौभाग्याशी संबंधित आहे, कारण कमळ हे देवी लक्ष्मीशी संबंधित आहे. 14. एम आकाराचे कपाळ. एम आकाराचे कपाळ चांगले अंतर्ज्ञान आणि निर्णय घेण्याची क्षमता दर्शवते असे मानले जाते. 15. हातावर मासे चिन्ह. हातावर मासे चिन्ह हे समृद्धी आणि विपुलतेचे चिन्ह मानले जाते. आता आपण पाहूया 16वे चिन्ह काय आहे. 16. स्वस्तिक चिन्ह. शरीरावर कुठेही स्वस्तिक चिन्ह शुभ आणि शुभाशी संबंधित आहे. 17. पामवरील तारेचे चिन्ह. तळहातावर ताऱ्याच्या आकाराचे जन्मखूण प्रसिद्धी आणि ओळख मिळवून देणारे देखील मानले जाते. आता आपण पाहूया 18वे चिन्ह, जे आहे शंखाचे चिन्ह. शंखाच्या आकाराचे चिन्ह सुसंवाद आणि सौभाग्य आणते असे मानले जाते. 19. शुभ जन्मखूण. काही जन्मखूण विशेषतः शुभ आकारातील त्या भाग्यवान मानल्या जातात. उदाहरणार्थ चंद्रकोर किंवा चंद्रासारखे दिसणारे चिन्ह. 20. लकी मोल्स ऑन फिंगर्स.
विशिष्ट बोटांवर, विशेषतः तर्जनी आणि मधली बोटे, बुद्धी आणि सौभाग्य दर्शवतात असे मानले जाते. त्यामुळे तुमच्या बोटांवर जर तीळ असेल तर तुम्ही खूप सौभाग्यशाली आहात असे समजावे. 21. देवी लक्ष्मीच्या पावलांचा ठसा. देवी लक्ष्मीच्या पाऊलखुणासारखे दिसणारे चिन्ह अत्यंत शुभ मानले जाते. 22. हस्तूंवरील भाग्यशाली रेषा. विविध हस्तरेषा जसे की जीवनरेषा, हृदयरेषा आणि भाग्यरेषा यांचा अर्थ नशीब आणि नशिबाचे विविध पैलू दर्शवण्यासाठी केला जातो. 23. कोपऱ्यावरील तीळ. कोपऱ्यावरील तीळ हे शक्ती आणि लवचिकता आणतो असे मानले जाते. 24. कपाळावरील तारेचे चिन्ह. कपाळावर ताऱ्याच्या आकाराचे जन्मचिन्ह हे प्रसिद्ध आणि भविष्याशी संबंधित आहे. 25. लकी बर्थ डेट. काही जन्मतारखा विशेषतः ज्या शुभ ज्योतिषीय संयोगाशी जुळतात त्या नशीब आणि यश मिळवून देतात असे मानले जाते. आम्हाला तुमची कमेंट करून लकी बर्थ डेट नक्की सांगा. 26. शुभ केसांचा भवरा. डोक्यावरील केसांच्या भोपळ्याची दिशा काही वेळा नशीब आणि नशिबाचे लक्षण म्हणून समजली जाते. 27. कुरळे केस. कुरळे किंवा वेगवेगळ्या दिशेने वाढणारे केस हे वेगळेपणा आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे तुमचे केस जर कुरळे असतील तर तुम्ही खूप सौभाग्यवान आहात. 28. हातावर त्रिकोणी खूण. हातावर त्रिकोणी जन्मखूण ही संपत्ती आणि समृद्धी आणते असे देखील मानले जाते. 29. कपाळावर लक्ष्मी टिळक. कपाळावर देवी लक्ष्मीच्या पाऊलखुणासारखा टिळक लावल्याने धन आणि आशीर्वाद प्राप्त होतात असे मानले जाते. आता आपण पाहूया 30 नंबरचे लक्षण काय आहे. ते आहे डाव्या घोट्यावर पायघोळ. डाव्या घोट्यावर पायघोळ घालणे, विशेषतः घंटा घालणे हे सौभाग्य आणि संरक्षणाचे प्रतीक मानले जाते. 31. चिन्हांसह पायाचा सोल म्हणजेच तळवा. काहींचा असा विश्वास आहे की पायाच्या तळावरील विशिष्ट चिन्हे किंवा नमुने हे चांगले भाग्य आणि नशीब दर्शवू शकतात. आता आपण पुढचे लक्षण पाहूया. पाठीवरचा तीळ. पाठीवर तीळ हा वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनामध्ये नशीब दर्शवते असे मानले जाते. 33 चिन्ह. लकी फिंगरप्रिंट्स. अनोखी फिंगरप्रिंट पॅटर्न कधीकधी हस्तरेषाशास्त्रामध्ये नशीब आणि चांगल्या नशिबाशी संबंधित असतात. लक्षण नंबर 34. लकी शेपमध्ये जन्मखूण. त्रिशूळ किंवा शंख यांसारख्या भाग्यशाली चिन्हांसारखे दिसणारे जन्मखूण हे अत्यंत शुभ आणि भविष्यासाठी चांगले मानले जातात. 35. भाग्यवान भुवयांचा आकार. भुवयांचा आकार विशेषतः जर ते नैसर्गिकरित्या कमानदार असतील तर ते सौभाग्य आणते असे देखील मानले जाते. 36. हातावर चंद्रकोर. हातावर अर्धचंद्राच्या आकारात जन्मखूण ही सकारात्मकता आणि शुभाशी संबंधित आहे. 37. लकी नंबर बर्थमार्क. एखाद्या अंकासारखे दिसणारे जन्मखूण विशेषतः जर ते एखाद्या व्यक्तीच्या भाग्यवान क्रमांकाशी संबंधित असेल तर ते अतिशय भाग्यवान आहे असे मानले जाते. 38. प्रतिकात्मक टॅटू. काही लोक कमळ किंवा भगवान गणेशासारखे भाग्य, संरक्षण आणि आशीर्वाद यांच्याशी संबंधित चिन्हे किंवा देवतांचे टॅटू काढणे निवडतात.